आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन मैसने यांचा. कृषीवाणीमध्ये धने अर्थातच कोथिंबीर बियाणे याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, धने या पिकासाठी हलकी ते मध्यम प्रकारची जमीन या पिकासाठी निवडावी. कुठल्याही परिस्थितीत पाणी धरून ठेवणारी जमीन टाळावी. कोरडवाहू पीक पद्धतीत भारी जमिनीची निवड करावी. या पिकाची ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याची लागवड करावी. धन्यांची लागवड सरी वरंबा पद्धतीने 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर किंवा 2 झाडातील अंतर 45 सेंटीमीटर ठेवून टोकन पद्धतीने लागवड करावी. शेतास आडवी उभी नांगरणी केल्यावर ढेकले फोडून वखरणी करावी. जमीन भुसभुशीत करून घ्यावी आणि जमीन ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. हेक्टरी बियाणे ओलिताखाली 10 ते 12 किलो प्रति हेक्टरी आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी 20 किलो प्रति हेक्टर बियाणे पुरेसे होते. सुधारित जाती ACR1, RCR 436, GCR 2 आणि GCR1 ह्या सुधारित जाती आहेत. आणि लागवड धन्याची लागवड करण्याअगोदर भुसभुशीत जमिनीत हलके पाणी द्यावे. वखराची पाळी देऊन जमिनीत ओलावा कायम राहील याची काळजी घ्यावी. लागवड करताना 2 ते 2.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. बीज प्रक्रिया लागवडीपूर्वी धने बियाण्यास रगडून घेऊन बियाण्याचे 2 भाग होतील याची काळजी घ्यावी. यानंतर थायरम 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास लावून बीज प्रक्रिया करावी. ओलित व्यवस्थापन ओलिताखाली धने लागवडीसाठी भारी जमिनीत 3 ओलिताची आणि हलक्या जमिनीत 5 ते 6 ओलिताची गरज भासते. परंतु फुलोरावस्था आणि बीज धारण या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाचा कालावधी धन्याचे पीक लागवडीपासून जाती परतवे सरासरी 130 ते 150 दिवसात तयार होते. धन्याच्या झाडावरील 50% मुख्य उच्छत्रांचा रंग हिरव्यापासून करडा होणे सुरू झाला म्हणजे पीक काढणीस आले असे समजावे. काढणीस उशीर झाल्यास धन्याचा रंग काळपट होतो आणि त्यामुळे त्याची प्रत खालावते. काढणीनंतर झाडाचा शेंड्याकडील भाग आणि पेंडी अशा रीतीने ढिगात ठेवावे की जेणेकरून सूर्यप्रकाश सरळ धने बियाण्यावर पडणार नाही. धन्याचा रंग आणि प्रत कायम ठेवण्यासाठी काढणीनंतर पीक सावलीत वाळवावे. नंतर काडीने बदलून धने वेगळे करून घ्यावे आणि वाऱ्याच्या मदतीने उपणून कचरा वेगळा करावा. धने पिकापासून कोरडवाहू पीक परिस्थितीमध्ये 6 ते 7 क्विंटल प्रति हेक्टर तर ओलित व्यवस्थापनामध्ये 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन आपल्याला हमखास मिळू शकते. आताच आपण कृषीवाणीमध्ये धने अर्थातच कोथिंबीर बियाणे याविषयीची ही माहिती जाणून घेतली. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता सचिन मैसने यांचा. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकू एक निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो.
येत्या मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हरभरा लागवड. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ डॉक्टर अर्चना थोरात, पैदासकार कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 245 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया शेतीपूरक फलशेती व्यवसायाचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट कापसी रोड, तालुका जिल्हा अकोला येथील शेतकरी अशोक बाबूराव डोंगरे यांची किशोर कोकळे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, खूप चांगल्या पद्धतीनं शेती करणारे शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण प्रसारित करीत असतो आणि त्यामध्ये ते शेतकरी शेती करतात आणि बाजारपेठेत आपला माल नेऊन त्यातून नफा मिळवतात किंवा आपल्या कुटुंबासाठी ते उत्पादन करतात. परंतु आपल्या शेतातील माल स्वतः हातविक्री करणं हे खूप वेगळं स्किल आहे आणि त्याच्यातून जो फायदा होते तो पण एक वेगळ्या पद्धतीनं होते. आणि या पद्धतीमध्ये काय होते की कुटुंबातील आपले जे बाकी सदस्य आहेत त्यांचा पण अप्रत्यक्षरित्या सहभाग असतो आणि त्यातून मग रोजगार आपला वाढत जातो. अशाच प्रकारे उदाहरण असलेले अशोक बाबूराव डिवरे हे कापसी रोड, तालुका अकोला, जिल्हा अकोला येथील असून त्यांचा फुलशेती व्यवसाय. आता फुलशेती म्हटलं की तुम्ही फुलाचं उत्पादन करणे आणि मग तो घाऊक बाजारात होलसेलमध्ये तुम्ही जाऊन विकणे किंवा आळतमध्ये जाऊन विकणे. तर याच्यामध्ये काय होते की याच्यात आळतमध्ये जाऊन आपण ज्यावेळेस विकतो तो बराच जो फायदा होतो ते विकणाऱ्या व्यापाऱ्याला होत असतो. तर त्यामधून वेगळा मार्ग काढून अशोक भाऊंनी आपली शेती फुलवली आहे. तर त्यांच्या फुलशेतीचे अनुभव आपण या कार्यक्रमात जाणून घेऊया. नमस्कार अशोक भाऊ. नमस्कार. तर अशोक भाऊ, मला असं सांगा की तुमच्याजवळ शेती किती आहे? 1 हेक्टर. आता मला सांगा 1 हेक्टरवर तुमचं किती कुटुंब या किती जणांचं कुटुंब या शेतीवर अवलंबून आहे? जवळपास 6 जण. मी, माझी पत्नी, माझी आई आणि 3 मुलं, असे एकूण 6 जणांचं आमचं कुटुंब आहे आणि ते सर्व शेतीवरच अवलंबून आहे. अशोक भाऊ, मला सांगा की तुमचा जो परिवार आहे तर या परिवारानं फुलशेती करायचं केव्हापासून ठरवलं? ज्यावेळेस पारंपरिक शेती करत असताना येणाऱ्या अडचणी, कमी होणारं उत्पादन आणि कमी मिळणारे भाव ह्या लक्षात आल्यानंतर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग काढावा असं माझ्या लक्षात आलं. त्यावेळेस मी फुलशेती करण्याचा निर्णय घेतला आणि थोड्या प्रमाणात का होईना पण फुलशेती लागवड करून त्याच्यापासून कसं उत्पन्न मिळते याकडे लक्ष दिलं आणि थोडं चालू केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपला जो दैनंदिन खर्च आहे हा आपला या फुलशेतीमधून व्यवस्थितरित्या होऊ शकतो आणि मी नेहमीसाठी फुलशेती हे आवर्जून करायला लागलो. सुरुवातीला तुम्ही कोणत्या फुलांची लागवड केली? एकदम सुरुवातीला मी फक्त 500 गिलाटीची झाडं आणून त्याची लागवड केली, संगोपन केलं, व्यवस्थापन केलं आणि त्यापासून मिळणाऱ्या फुलांपासून
फक्त हार विक्री हा व्यवसाय गावातल्या गावातच चालू केला. मी मार्केटला माझी फुलं विकली नाही. आता मला सांगा की गिलाटीची लागवड करायची, तर आता कोणताही नवीन व्यवसाय करत असताना आपण ते डोळ्यानं पाहिलं पाहिजे. तर मग तुम्ही कोणाजवळून ही माहिती घेतली की बा हे फुलं लावायचे कसे, याचं संगोपन कसं करायचं, किती लावले पाहिजे? मी जेव्हा पाचोरला शाळेत शिकण्यासाठी होतो टिकेवीला, त्यावेळेस मला आजूबाजूला जे फुलांच्या बागा दिसत, मी त्यांचं निरीक्षण करो की बाबा एवढ्या प्रमाणात ही फुलं शेती लावतात, म्हणजे हिच्यात नक्कीच काहीतरी फायदा असला पाहिजे. आणि त्याच वेळेस मी ठरवलं की जर आपल्याला शेती करायचं काम पडलं भविष्यात, तर मी फुलशेती अवश्य करेन. आता मला सांगा की फुलशेती करत असताना फक्त एकच फुलपीक लावून चालत नाही. म्हणजे हार जो होतो, म्हणजे एकाच व्हेरायटीच्या फुलाचा हार होऊ शकतो, परंतु जेवढ्या फुलाचे रंग त्यात जास्त असतील तेवढं त्या हाराची सुंदरता वाढते, तेवढे आपल्याला पैसे जास्त भेटतात, तेवढं आपल्याला ग्राहक आकर्षित होते. मग तुम्ही त्याच्यानंतर आणखी कोणकोणत्या फुलझाडांच्या लागवडी केल्या? ज्यावेळेस मी प्रथम गिलाटी फुलांची हार गावात व्यवस्थापन चालू केलं, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की याच्यात काही वेगळे फुलं असले तर आणखीन आपल्या व्यवसायात वाढ मिळणार. आणि असं लक्षात आल्यानंतर मी माझ्या शेतात काही गुलाबाची झाडे आणि त्याच्यानंतर 1000 झेंडूची झाडे अशी दुसऱ्या वर्षी लावली. आणि झेंडूचं उत्पादन मला लवकरच चालू झालं, पण गुलाबाला मला 12 महिने 6 महिन्याचा कालावधी निश्चितच लागला फुल उत्पादन मिळण्यासाठी. परंतु त्याच्यानंतर झेंडू आणि गिलाटी असं मिश्रण करून मी हार विक्री चालू केली. आता मला सांगा की गुलाबाची कोणती व्हरायटी तुम्ही तुमच्या याच्यात, म्हणजे कोणती जात तुमच्या शेतात लावलेली आहे? मी माझ्याकडे सध्या अवेलेबल असलेली गावरान गुलाबाचीच कलम माझ्या शेतात आहे, परंतु मला शिर्डी गुलाबाची लागवड करायची आता यावर्षी योजना आहे. आता मला सांगा की या फुलशेती संदर्भात किंवा बागायती शेती संदर्भात बऱ्याच योजना शासकीय स्तरावर राबवल्या जातात. कृषी विभाग आहे, वेगवेगळ्या विभागातून ह्या योजना राबवल्या जातात. तर त्याच्यातून तुम्हाला काही सहकार्य घेता आलं का मग याच्या? हो हो, निश्चितच. ज्यावेळेस आमचं गाव हे एक आदर्श गाव आहे आणि आमच्या गावात शेतीसंबंधी बऱ्याचशा योजना ह्या गावात प्रामुख्याने ग्रामपंचायत स्तरावरून सर्व शेतकरी बंधूंना सांगण्यात येतात आणि त्यांचं लाभ, मार्गदर्शन आणि त्यांचा बेनिफिट फायदा हा त्या शेतकऱ्यांपर्यंत व्हावा, त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचाव्या, हे प्रयत्न नेहमीच चालू असतात. आणि त्याच अनुषंगाने मला मागच्या वर्षी लिंबू लागवड योजनेमध्ये माझं नाव समाविष्ट केलं गेलं आणि मी माझ्या शेतात याच्यासोबत 1 एकर क्षेत्रावर लिंबू लागवड योजना घेतली आणि ती व्यवस्थितपणे राबवत आहे आणि त्याचं अनुदानही मला व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे मिळत आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे की आमच्या गावात शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना आहेत. ते लिंबूची योजना ज्यावेळेस माझ्या शेतामध्ये मोका तपासणीसाठी कृषी अधिकारी साहेब पाहणीसाठी आले, त्यावेळेस त्यांनी माझी फुलशेती पाहून त्या लिंबासोबतच मला गुलाब योजना लागवडीसाठी प्रोत्साहन केलं आणि माझ्या ग्रामपंचायतमध्ये माझा गुलाब लागवडीचा प्रस्ताव त्याच दिवशी ठेवून तो मंजुरासाठी मान्यही झाला. या गोष्टीचा मला आनंद आहे आणि यावर्षी मी ती गुलाब योजना लागवड करत आहे. अशोक भाऊ, मला सांगा की फुलशेती करणं एक ठीक आहे, फुलशेतीतही मजूर भरपूर लागतो, परंतु मग त्या फुलांचे हार तयार करणं आणि पुन्हा ते विक्री करणं, म्हणजे याच्यात 3 भाग आहेत. म्हणजे एक उत्पादन आहे, एक प्रक्रिया आहे आणि नंतर मग त्याचं विक्री व्यवस्थापन आहे. म्हणजे हे 3 भाग आहेत आणि या तिन्ही गोष्टीसाठी कुठेही जर तुम्ही गेला, एखाद्या फुलशेतीवाल्याला जर तुम्ही विचारलं तर तो म्हणते मी फुलं उत्पादन करतो आणि मार्केटमध्ये नेतो. मार्केटमधल्या व्यापाऱ्याला जर विचारलं तर तो म्हणते फुलं होलसेलमध्ये घेतो आणि एका व्यक्तीला ते विकतो आणि तो त्याचे फुलाचे हार बनवून तो पुन्हा विकतो. तर तिन्ही रोल तुम्ही करता. तर या तिन्ही रोल करणं एवढी सोपी गोष्ट नसते. तर तुमच्या या कुटुंबातून मग तुमचं रोजचं दिनचर्या कशी असते फुलाच्या संदर्भात? तुम्ही फुलं किती वाजता तोडता, त्याचे हार कोण बनवते आणि मग विक्री कशी करता, ते संपूर्ण सांगा. शेतीमध्ये उत्पन्न काढणं हा तर शेतकऱ्याचा एक निर्णय आहे, पण काढलेल्या उत्पन्नाला योग्य भाव मिळेलच याची गॅरंटी सध्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे. त्यामुळे आपण जो शेतीमध्ये माल काढतो, एवढा घाम गाळून कष्ट करून जे उत्पन्न घेतो, ते जर शक्यतोवर आपल्या हाताने जर विक्री करून
त्याचा बेनिफिट स्वतः घेण्यात जर आपण आणखीन थोडी मेहनत घेतली तर निश्चितच त्या शेतकऱ्याला त्या गोष्टीचा लाभ अवश्य मिळेल. आणि अशाच प्रकारचा प्रयत्न मी स्वतः करतो. कारण ज्यावेळेस आमचा माल हा अडतमध्ये जातो त्यावेळेस आम्हाला बाजूनं उभं करण्यात येतं आणि काहीही भाव तो माल गेला तर आम्हाला फक्त उघड्या डोळ्यांनी पाहावं लागते. तो 2 रुपये जातो किंवा 20 रुपये जातो त्याच्या मधात बोलण्याला आम्हाला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसते. त्यामुळे तिथं माणसाची पिळवणूक काही प्रमाणात होते आणि आपला माल जर आपण स्वतः तयार करून विकला तर निश्चितच त्या गोष्टीपासून आपल्याला आर्थिक सुधारणा ही चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्याचा मोबदला हा वाढीव प्रकारे मिळेल आणि त्याची तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी निश्चितच आवश्यकता पडेल असं मला वाटते. आणि आम्हाला हे सांगा की तुमच्या कुटुंबात कसं करता तुम्ही, हे काम कसं करता? म्हणजे फुलं कोण तोडते, सकाळी संध्याकाळी तोडता, फुलाचे हार केव्हा करता, विकता कसे? फुलाची तोडणी हा आम्ही सकाळी गेल्याबरोबर करतो. मी, माझी पत्नी आणि फुलं तोडल्यानंतर शेतीची उर्वरित कामे हे आम्ही स्वतः सांभाळतो. आमच्या शेतात कमी शेती असल्यामुळे जास्त प्रमाणात मजूर वर्ग नसतो. आम्ही सर्व शेतीचे कामे स्वतःहूनच करतो. फुलं तोडणे, निंदण, खुरपणे, फवारणी, पाणी व्यवस्थापन ही सर्व कामे आम्ही स्वतःच करतो. आणि संध्याकाळी ज्यावेळेस ते शेतातील फुले घरी आणल्यानंतर माझी मुलं ही आणि मुलगी ही त्यांचे हार तयार करून घेते आणि काही हार हे संध्याकाळी माझा मोठा मुलगा हे वितरित करतो आणि काही हार सकाळी 6-6:30 वाजता माझा छोटा मुलगा हे सर्व गावात ज्यांच्या रोजच्या डेलीवाले ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून देतात. तुमच्याजवळ असे किती ग्राहक आहेत समजा ज्याला आपण रेग्युलर हार देतो? माझ्याकडे सध्याच्या कंडिशनला जवळपास 30 ते 40 कस्टमर आहेत आणि त्याच्यापासून माझा प्रपंच चालेल एवढं उत्पन्न मला निश्चितच मिळते. मला सांगा की आता तुम्ही कृषी विभागानं तुम्हाला सल्ला दिला, तुम्ही लिंबूची लागवड केली किंवा तुम्ही तुमच्या डोक्यात आलं की आपण फुलशेती केली पाहिजे. तर जर समजा आता या ठिकाणी आजची यावर्षीची कंडिशन तुम्ही घेतली की तुमच्या गावात सोयाबीन पेरणारे शेतकरी आहेत. आता सोयाबीन पेरणारा शेतकरी जर तुम्ही त्या ठिकाणी तेवढ्या क्षेत्रात सोयाबीन पेरलं असतं, तुम्हाला काय तुलना करता येईल की सोयाबीनमध्ये तुम्ही कुठे राहिले असते आणि फुलाचं उत्पन्न यात किती फरक तफावत तुम्हाला वाटते? सोयाबीन मी दरवर्षी लागवड केली आणि त्याच्यापासून माझ्या असं लक्षात आलं की आमच्या एरियामध्ये एकरी 4 किंवा 5 याच्यावर ॲव्हरेज आम्हाला काही भेटला नाही आणि भावाच्या बाबतीत जर तुलना केली तर 5 क्विंटल जरी पकडलं तर 4,000 20,000चं उत्पन्न आणि त्याला जवळपास 10,000 ते 15,000 रुपये येणारा खर्च आणि ह्या गोष्टी जेव्हा माल घरात येईपर्यंत जवळपास सेममध्ये जातात. त्याच्यामधून काही असं विशेष बेनिफिट मला मिळाला नाही. म्हणून मी फुलशेती हा निर्णय घेतला होता आणि फुलशेतीपासून मला जवळपास अर्धा एकर क्षेत्रफळात 1,00,000 रुपयाचं वार्षिक उत्पन्न हमखास होते आणि आमचा राहिलेला काही माल आम्ही मार्केटला पण विकतो. मार्केटचे रेट कधी कमी जास्त राहतात परंतु आमचे हार व्यवस्थापन झाल्यानंतर उर्वरित माल आम्ही अकोला मार्केटला पाठवतो. अशोक भाऊ, तुम्ही जे सांगताय ना त्यावरून असं वाटतं की नुसतं तुम्ही फुलशेती करत नाही तर तुम्ही स्वतःच्याच कुटुंबातील लोकांना फावल्या वेळात रोजगार देता. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा मुलगा संध्याकाळी 2 तास जाऊन कुठे काही काम करू शकत नाही आणि तो जर घरी आला तर त्याचे 2 तास जर त्यानं हार तयार केले तरी त्याच्या याच्यातूनही रोजगार तयार होतो. सकाळी एक जण तुमचे जे तुम्ही फुलं लोकांपर्यंत पोहोचवता आणि महत्त्वाचं याच्यासाठी आहे की कापसी या गावात खूप मोठं काही मंदिर नाही असं प्रसिद्ध. म्हणजे आपण जर विचार केला तर अकोल्यात राजेश्वराचं मंदिर आहे ज्या ठिकाणी फुलाची विक्री होते. आपल्या बाजूला शेगाव तालुका आहे बुलढाण्यामधला, तिथं मोठ्या प्रमाणात फुलाची मागणी आहे. म्हणजे हे खूप दूरच्या गोष्टी आहेत. तुम्ही गावातच हा रोजगार सुरू केला आणि लोकांना रोज ताजे फुलं हार तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवता. त्यातून तुम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या तुलनेत कितीतरी पटीनं उत्पन्न जास्त काढता. हे तुमच्याकडून आमच्या शेतकरी श्रोत्यांना शिकण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आज आमच्या या आकाशवाणीच्या शेतकरी श्रोत्यांसाठी एक महत्त्वपूर्ण मुलाखत दिली. अगदी एक म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं उत्पादन काढत आहात आणि तुमचा चरित्रार्थ त्यातून तुम्ही चालवत आहात. हे खरंच अभिनंदन पात्र गोष्ट आहे. तर तुम्ही आम्हाला जी मुलाखत दिली त्याबद्दल मी आकाशवाणी परिवार आणि ऐकणाऱ्या शेतकरी श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.
आताच आपण शेतीपूरक फुलशेती व्यवसायाचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट कापसी रोड तालुका जिल्हा अकोला येथील शेतकरी अशोक बाबूराव डोंगरे यांचे किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकू एक निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हरभरा लागवड. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ डॉक्टर अर्चना थोरात, पैदासकार कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 245 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्राकडून प्राप्त आजचं आमंत्रित ऐकूया. कमाल तापमान 28.0°C तर किमान तापमान 9.2°C एवढं नोंदवण्यात आलं. प्रखर सूर्यप्रकाश 8.6 तास, हवेचा तास वेग 0.2 किलोमीटर प्रति तास. हवेतील आर्द्रता सकाळी 88% तर दुपारी 21% एवढी नोंदवण्यात आली. बाष्पीभवनाचा वेग 2.5 मिलीमीटर. आतापर्यंतचा एकूण पाऊस 863.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आला. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्राकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त ऐकलात. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचे शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1200 रुपये ते 1550 रुपये, आवक 8 क्विंटल. गहू लोकल 2225 रुपये ते 2690 रुपये, आवक 94 क्विंटल. उडीद 3400 रुपये ते 3800 रुपये, आवक 29 क्विंटल. मूग 4000 रुपये ते 5000 रुपये, आवक 12 क्विंटल. तूर 6000 रुपये ते 6995 रुपये, आवक 792 क्विंटल. हरभरा 5057 रुपये ते 5660 रुपये, आवक 358 क्विंटल. हरभरा पांढरा 4900 रुपये ते 4900 रुपयेच, आवक 6 क्विंटल. सोयाबीन 4200 रुपये ते 4710 रुपये, आवक 5508 क्विंटल. सोयाबीन सीड 5055 रुपये ते 5905 रुपये, आवक 157 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजच्या शेतमालाचे बाजारभाव ऐकलेत. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे होते. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. धान्यातील गुणधर्म. नाचणी. नाचणी हे तृणधान्य आहारदृष्ट्या इतर धान्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, तंतुमय आणि मुबलक खनिजे आहेत. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने नाचणी आरोग्याला हितकारक आहे. पचनास हलकी आहे. ग्लुटेन नसल्यामुळे ग्लुटेनचा त्रास असणाऱ्या लोकांना नाचणी उपयुक्त आहे. नाचणी ताकद वाढविते, पित्ताशय शमन करते, रक्तातील दोष दूर करते. नाचणी उष्ण नसून शीतल आहे. नाचणीमध्ये इतर अन्नपदार्थाच्या तुलनेत सर्वात जास्त कॅल्शियम आहे. 100 ग्राम दाण्यात 344 मिलीग्राम कॅल्शियम असतो.
तो इतरांपेक्षा 10 पटीने जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे हाडे बळकट होतात. म्हणून लहान मुलांना नाचणीची पेज देतात. तसेच गरोदर माता आणि वयस्कर व्यक्तींनाही हाडासाठी नाचणीचे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. नाचणी खाण्याने हाडे ठिसूळ होणे हा रोग होत नाही. हाडे मोडण्याचा धोका टळतो. दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांच्या खाण्यात नाचणी असल्याने ते लोक शरीराने दणकट आणि काकट असतात. नाचणीच्या 100 ग्रॅम दाण्यामध्ये 6.4 मिलीग्राम लोह असतं. हा इतर धान्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे. ॲनिमिया होऊ नये म्हणून हाडे बळकट होण्यासाठी लोहाची गरज नाचणीच्या पदार्थातून भागविता येते. म्हणूनच गरोदर मातांना गर्भविकासासाठी, हाडे ठिसूळ होऊ नये म्हणून वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना हाडे बळकट होण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते. नाचणीमध्ये 7 ते 12% प्रथिने आहेत. भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नाचणीतील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल उपयुक्त ठरते. नाचणीच्या अन्नाचे कमी वेगाने पचन होते. मनुष्य जास्त कॅलरीज घेण्यापासून सहजरित्या परावृत्त होतो. नाचणीमधल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखे वाटते. पोट भरल्याचे समाधान होते. म्हणूनच अनावश्यक जास्तीचे अन्न खाण्याचा मोह आपोआप टळतो. नाचणीतल्या तंतुमय पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीच्या धान्यात 72% कर्बोदके असली तरी आश्चर्य म्हणजे ती नॉन स्टार्चच्या रूपात असतात. आयसोलिसिसमुळे मांसपेशी म्हणजेच स्नायू तंदुरुस्त राहतात. रक्त गोठत नाही. त्वचा सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीतल्या वालिन या आम्लामुळे चयापचय, मांसपेशी, शरीराची झीज भरून निघते. शिवाय शरीरातला नायट्रोजन समतोल राखण्यास नाचणी मदत करते. मानसिक थकवा कमी करते. मज्जासंस्थेचा जोम वाढविते. मिथोईन हे आम्ल शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रियासाठी उपयोगी पडते. शरीरात गंधक निर्माण करते. केसाचं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे. हे आम्ल शाकाहारी लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. नाचणीतील लेसिथिन आणि मिथ्योनाइन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होते. यकृतामधील जादा चरबी कमी होते. नाचणीत भात, गव्हापेक्षा तंतुमय पदार्थ जास्त असल्याने रक्तातील साखर वाढण्यास विरोध करीत असल्यानेच नाचणी हे मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा चांगलं अन्न ठरू पाहत आहे. पोषक घटकांचे प्रमाण म्हणजे प्रथिने 7.7 ग्रॅम, स्निग्ध पदार्थ 1.3 ग्राम, तंतुमय पदार्थ 3.6 ग्रॅम, कॅल्शियम 344 मिलीग्रॅम, लोह 6.4 मिलीग्रॅम आणि कॅलरीज 336 किलो कॅलरीज यापासून आपल्याला मिळू शकतात. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी किसानवाणी
अंगेवाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवासाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.